ठाण्यावरील गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रेंनी आज भेट दिली। त्यावेळी त्यांनी कल्याणमधील त्या 65 इमारतींच्या बाबतीत जनता दरबारामध्ये न्याय मागितला। आम्हाला नाईक यांनी आश्वासन दिलंय की येथील रहिवाशांवरती कोणत्याही स्वरूपात अन्याय होऊ देणार नाही। त्यामुळे शासनाने आता न्यायालयामध्ये रहिवाशांसाठी रीट याचिका दाखल करावी आणि जनतेला न्याय द्यावा अशी मागणी आपण केल्याचं दीपेश म्हात्रे यांनी सांगितलं आहे। तुम्हाला मी सांगतो, डीसीपी अतुल झेंडे साहेब यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे, परंतु आजपर्यंत या फसवणुकीमध्ये ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स बनवले, महापालिकेचे कागदपत्र, स्टॅम्प, हे सगळं खोटं बनवलं, रेराचे डॉक्युमेंट खोटं बनवलं, यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही। पण सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका सरसावते आणि त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेते। आज ती लोक त्यांच्या घरात 10वीच्या परीक्षा आहेत, काही लोकांच्या घरी पेशंट आहेत आणि लाखो करोडो रुपये लोकांनी या फ्लॅटसाठी भरलेले आहेत आणि नागरिकांची आज या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि नागरिकांचं जीवनमान उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आम्ही सगळे दरवाजे, जेवढ्या ठिकाणी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे ते दरवाजे आम्ही ठोठावणार आहे। राजकीय वर्दस्त असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्दस्त आहे याची देखील तपासणी व्हावी। त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की या कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही, शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पेटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की शासन रिलीफ पेटिशन दाखल करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे।